We are back again with the chapter complex number. Let's recap quickly what we have studied before. We have studied complex number, complex number, conjugate of a complex number, and most importantly, we studied that imaginary part and imaginary number. So what was our complex number? Complex number is x is equal to a plus ib. In this, a is your real number, b is your imaginary part of x. Now conjugate of a complex number was x is equal to a minus ib. Only imaginary part is gonna get converted or is gonna change, is going to change with opposite sign of whatever is given in complex number. That is your conjugate of a complex number. So again we have learned some properties of a complex number. Properties of a complex number. Let's revise it quickly. These are the properties of a complex number. Conjugate of complex numbers, conjugate is your complex number. Z is equal to Z bar. That is, complex number is equal to conjugate of a complex number. Z is equal to negative conjugate of a complex number. So these are the three properties of a complex number. That's all we studied in last two lectures. That is complex number and conjugate of a complex number and its properties. Further, we are going to learn that is very important topic, that is algebra of a complex number. That is this. अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर वरती आपला एंटायर एक्सरसाइज आहे, पुढचा एक्सरसाइज. सो तुम्ही केअरफुली हे सगळे एक एक पार्ट ऐकून घ्या आणि नीट समजून घ्या. ह्या अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण ॲडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर शिकणार आहे. ॲडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन्स असणार आहेत. परत मल्टिप्लिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, सबस्ट्रॅक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर आणि डिव्हिजन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, असे 5 पार्ट्स आहेत अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. सो त्यातला फर्स्ट पार्ट आहे इक्वॅलिटी ऑफ अ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. इक्वॅलिटी ऑफ अ टू कॉम्प्लेक्स म्हणजे इथे आपण घेणार आहे तिथे आपण एक स्टँडर्ड फॉर्म सोबत Z1 आणि Z2 असे दोन कॉम्प्लेक्स नंबर सोबत आपण एक ॲडिशनचा एक्झाम्पल बघू आणि स्टँडर्ड फॉर्म पण बघूयात. फर्स्ट इज अल्जेब्रा अल्जेब्रा ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यात फर्स्ट आहे ॲडिशन, ॲडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यात आपण घेतो एक फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरला आपण Z1 म्हणून कन्सिडर करतोय. a प्लस ib आणि Z2 इज इक्वल टू a प्लस ib. ओके, वाटलं सर आपण इथे हे पण लिहूयात a1 आणि b1 आणि इथं a2 आणि b2. सो आपण ॲडिशन बघून घेऊ. हे टर्म्स a1 प्लस ib1 हा झाला आपला Z1. आता ह्याच्यात आपण ॲड करतोय
Z2, that is A2 plus IB2. कळा तुम्हाला सबस्टिट्यूशन कसं केलंय आपण? Z1 च्या जागी Z1 ची अख्खी व्हॅल्यू आणि Z2 च्या जागी Z2 ची अख्खी व्हॅल्यू घातली आहे. सेकंड, आता आपण ॲडिशन बघूयात कसं होणार आहे. हे रिअल नंबर्सचं A1, पहिले आपण ब्रॅकेट काढून सगळं नॉर्मलाइज करूयात. A1 A2 प्लस IB2. आता हे आणि हे आपण पेन चेंज करूयात. हा टर्म आणि हा टर्म आपला रिअल नंबर आहे, सो आपण ते एकत्र लिहूयात. A1 प्लस A2. ओके, प्लस ह्या टर्म मध्ये आणि ह्या टर्म मध्ये I आपला कॉमन आहे, सो आपण त्याला बाहेर काढू I, आणि B1 प्लस B2 हा झाला आपला इमॅजिनरी पार्टचा ॲडिशन. मग हा आहे आपला addition of two complex numbers, the standard form Z1 plus Z2. आता ह्याच्यावरती आपण एक एक्झाम्पल बघू, म्हणजे जास्त क्लिअर होईल की ॲडिशन कसं केलं जातं टू कॉम्प्लेक्स नंबर्सचे. ओके, आपण टेक्स्टबुक मधलाच एक एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे तुम्हाला पण कधी परत बघायला इझी जाईल. आपला मार्करचा काय इश्यू झालेला आहे? ओके, आपण पेनच यूज करू. पेन सुद्धा यूज नाही होते. ठीक आहे, ॲज इट इज हा एक्झाम्पल आपण बोर्डवरती घेऊयात. 2 + 3i आणि 4 + 3i. Z1 आहे 2 + 3i आणि Z2 आहे 4 + 3i. 2 + 3i आणि 4 + 3i + 3i. आता आपल्याला दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर्सचं ॲडिशन बघायचं आहे. ओके, आता दोन्ही नंबर्सचं ॲडिशन करताना पहिले आपल्याला रिअल टर्म्स एकत्र ॲड करायचे आणि इमॅजिनरी पार्ट एकत्र ॲड करायचा आहे. सो पहिले आपण मांडून घेऊ, सबस्टिट्यूट करून ठेवूयात की कसं करणार आहे. पहिले Z1 ची व्हॅल्यू प्लस 4 + 3i ही झाली आपली Z2 ची व्हॅल्यू. ओके, 2 + 3i प्लस 4 + 3i हे झाले दोन Z1 आणि Z2. मग आता आपण काय ठरवलं होतं, रिअल पार्ट्स आधी ॲड करणार आहे. ह्याच्यातला रिअल पार्ट कुठला आहे? 2 आणि 4. सो 2 + 4 हा झाला रिअल पार्ट, प्लस हा 3i आणि हा 3i आहे आपला इमॅजिनरी पार्ट. सो 3i + 3i हा झाला इमॅजिनरी पार्ट. 4 + 2 6 प्लस 3i मधला i कॉमन, सो i आपण बाहेर काढूयात. आत रिमेनिंग पार्ट इज 3 + 3. सो 6 + 3 + 3 6. So 6i. This is your addition of Z1 and Z2. किती सिंपल आहे बघा. ॲडिशन ऑफ दोन कॉम्प्लेक्स नंबर ह्या प्रकारे केले जातं. ठीक आहे, ॲडिशनचा आपण स्टँडर्ड फॉर्म बघितला. हे कसं आलं ते, इथे त्यांनी ABCD असे टर्म्स घेतलेत. आपण A1 B1 आणि A2 B2 असे टर्म्स घेतले होते. ओके, सो हा ॲडिशनचा पार्ट तर क्लिअर झालेला आहे. अजून एक एक्झाम्पल घ्यायचा आहे का आपण?
इथेच रिवाइज करून टाकू आपण. ह्या एक्झाम्पलमध्ये काय -2 + 5i. ठीक आहे, इथे 3 टर्म्स त्यांनी ॲड केलेत. आपण हा पण एक्झाम्पल घेऊयात. हा आपला सेकंड एक्झाम्पल आहे. कुठले 3 टर्म्स होते? 2 + 3i, 2 + 3i हा फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर प्लस 2 + 3i. नो, फर्स्ट एक्झाम्पलचा नाही आहे तो. -2 + 5i -2 + 5i plus 7 + 3i, 7 + 3i. आणि अजून एक टर्म आहे, तो आहे 6 - 4i, 6 - 4i. आता ह्या टर्म्स मध्ये खूप प्लस मायनस असे साइन्स यूज केले आहेत, सो थोडी डिफिकल्टी येऊ शकते. सो आपण एक एक टर्म खूप केअरफुली सॉल्व करायचे आहेत, एक एक साइन केअरफुली बघून सॉल्व करायचं आहे. आता पहिले तर आपण सिम्पली सगळे ब्रॅकेट्स काढून एकत्र तिन्ही टर्म्स लिहिणार. तिन्ही टर्म्स लिहिल्यानंतर ना पूर्ण 3 रियल नंबर्स बाहेर काढणार आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करणार. मग दोघांना एकत्र ॲड करणार. सिंपल. आता आपण प्रॅक्टिकली सॉल्व करून बघू कसं आहे. सो हा आहे आपला x1, x2 आणि x3. 3 कॉम्प्लेक्स नंबर्सचं ॲडिशन आपण बघतोय. x1 + x2 + x3. वाटलंच तर मी तुम्हाला रियल नंबर आणि इमॅजिनरी पार्ट हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या कलर्सनी राईट करते, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, फर्स्ट तर आपण क्लिअरली सगळं लिहून, फर्स्ट स्टेप सगळं आपण ब्रॅकेट्स काढून लिहिणार आहोत. -2 + 5i झाली x1 ची व्हॅल्यू. x2 ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला ॲड करायचे, सो ॲड. सो 7 + 3i प्लस x3 ची व्हॅल्यू काय आहे 6 - 4i. झाले 1 2 3 3 टर्म्स. त्याच्यानंतर ना आपण रियल पार्ट एकत्र घेऊयात. दॅट इज -2 7 आणि 6. -2 + 7, त्याला आपण ब्रॅकेट देऊयात. कुठलाही निगेटिव्ह टर्म आला तर पहिले त्याला ब्रॅकेट करायचं, म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की त्याला निगेटिव्ह साइन आहे, म्हणजे आपली चुका कमी होतील. +7 आणि +6 हा झाला आपला रियल पार्ट, सगळे रियल नंबर्स. आता प्लस आपण आता हा आपण घेऊयात 5i 3i आणि -4i. आता तो घेताना सगळ्यांमध्ये i आणि हा i कॉमन आहे, सो आपण i बाहेर काढूयात कॉमन आणि रिमेनिंग पार्ट ब्रॅकेट मध्ये घेऊयात. 5 + 3 मायनस साइन विसरायची नाही, सो -4 असे हे टर्म्स आले. तर आता आपण सॉल्व करूयात हे. -2 + 7 5, 5 + 6 11 प्लस i as it is आणि 5 + 3 8, 8 - 4 4. सो हा आहे आपलं addition of 3 terms
addition of three terms, the solution 11 plus 4i. Pause. Here we completed both the examples, textbook examples, first and second, with standard form of addition. Okay, this was our addition part. Now in further video we will complete our properties of addition.